फ्रेंड्स, मी तुमची रिया. आज होतं संडे, तर आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो डीमार्टला. तर मी आज घरच्यांसोबत आली होती डीमार्टला. थोडीफार शॉपिंग वगैरे करायची होती, महिन्याला लागणारा किराणा वगैरे घ्यायचा होता. मग किराणा वगैरे घेतला. मग घरी आले दोन्ही स्कूटी वगैरे छान क्लीन केल्या होत्या. खूप घाण झाल्या होत्या दोन्ही, त्यामुळे मग छान क्लीन करून घेतल्या. आणि धूळ खूप जास्त आहे, ते वातावरण सध्या खराब झालेलं आहे. मग मी ते झाल्यावरती लगेच पोहे बनवायला घेतले. आई आज दुसरं काम करत होती, त्यामुळे मग मी आज नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवले होते. असं मला जास्त काही येत नाही एवढं परफेक्टली, बट मी आज छान पोहे बनवले. मग पोहे वगैरे खाल्ल्यानंतर शंभूसोबत बऱ्याच वेळ मस्ती केली. तो माझे केस खूप ओढत होता, नंतर हसतसुद्धा होता. आम्ही अशीच मस्ती खेळलो अर्धा घंटा जवळजवळ. मग ते सर्व खेळून झालं, मी त्याला अंघोळ घातली, त्याची पहिले मालिश केली. त्याला मालिशसुद्धा करायची नव्हते, त्याला खूप जास्त धिंगाणा करावा वाटतो आहे आजकाल. त्याला आता रांगायला येते, तो खूप पळतोच आहे खूप स्पीडमध्ये. स्वयंपाक बनवत होती, त्यामुळे मी आज अंघोळ घालणार होती शंभूला. मग त्याची छान मालिश वगैरे केली. त्यानंतर त्याला लगेच अंघोळ घालायला नेलं होतं बाथरूममध्ये. तसं मी जास्त वेळेस नाही घातलेलं, त्यामुळे मला एवढं परफेक्ट नाही जमलं. मग त्यानंतर पप्पांनी आणले होते जांभळं, ते जांभूळ खाल्ले आम्ही. मग त्यानंतर दुपारी मस्त आईने जेवायला पण ती भेंडीची भाजी, चपाती आणि भेंडीच्या भाजीचाच ठेचा होता. त्याच दुपारी तेच जेवण केलं. त्यानंतर शंभूसोबत 1-2 छान फनी रील शूट वगैरे करायचे होते, ते सुद्धा केलं होतं. तो खूपच धिंगाणा करतो, त्यामुळे जास्त काही परफेक्ट नाही घेता येत. बराच वेळ लागतो शंभूच्या त्याच्यामध्ये रील शूटला आणि फोटोशूटला. तर झालं तर शंभूचेसुद्धा 1-2 फोटोज वगैरे क्लिक केले. मग त्यानंतर शंभूची थोडीफार मया करताना व्हिडिओ घेतली होती. तर त्याची कधी कधी मला राग पण येतो, खूप परेशान करतो तो. केस ओढतो, कधी बुक्स ओढतो. त्यानंतर मग मला जायचं होतं सिटीमध्ये. मग मी छान तयार झाली सिटीत जाण्यासाठी. तसं मला थोडंफार सामान घ्यायचं होतं लागणारं, त्याच्यामुळे मग मी सिटीत गेली होती. मग लागणारं सामान वगैरे घेतलं. तसं ट्रॅफिक खूप जास्त, जवळ मला 1-1.5 तास लागला आम्हाला घरी यायला परत. मग तिथे गेल्यावर मला लागणारं थोडंफार सामान होतं, ते लवकर घेतलं आम्ही. ते होती, त्यामुळे मग प्रिशाला सोबत घेऊन गेली होती. ती स्वतः थोडंफार गप्पा वगैरे मारायला कामी येते ती. मला हवं होतं अस्तर वगैरे, ते सर्व घेतलं मी. असं अस्तर, कॅनव्हास वगैरे छोटं मोठं बरंच सामान सांगितलं होतं आईनेसुद्धा. मग ते सर्व घेण्यासाठी मी सिटीत आली होती. मग सिटीतलं काम वगैरे केलं. त्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो घराकडे जाण्यासाठी. घरी जाताना मग बरीच धमाल मस्ती केली. नुसतं हसत जात होतो आम्ही, हसलो होतो खूप जास्तच रस्त्याने. मग आम्ही जाताना गणपती मंदिरात गेलो होतो. गणपती मंदिरात छान दर्शन वगैरे घेतलं. 5 मिनटं बसलो आम्ही गणपती मंदिरात. खूप प्रसन्न वातावरण होतं गणपती मंदिरात. मग तिथे दर्शन वगैरे घेऊन झालं, आम्ही लगेच गेलो घरी. घरी आल्यावर मस्त असे धिरडे खाल्ले. तर माझ्या इंस्टावरती 500 फॉलोअर्ससुद्धा कंप्लीट झाले आहे. तुम्ही यूट्यूबलासुद्धा सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट वगैरे रोज टाकणार आहे. डेली व्लॉगसुद्धा शेअर करणार आहे. तुम्हीसुद्धा यूट्यूबवर सपोर्ट करा मला. तर असा होता माझा दिवस. थँक्यू.